बाळा, आज हा संदेश तुझ्यापर्यंत योगायोगाने आलेला नाही. तू कदाचित खूप दिवसांपासून मनात काहीतरी वेदना घेऊन जगत आहेस. कुणाला सांगू शकत नाहीस. रात्री उशीला डोके लावून रडतोस आणि मनात एकच प्रश्न विचारतोस, स्वामी, माझं कधी होणार आणि कसं होणार? बाळा, म्हणूनच आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. बाळा, तू इतका का घाबरतोस? तू का एवढा विचार करतोस? तुझ्या मनात जे वादळ सुरू आहे ना, ते मला सगळं दिसत आहे. तू लोकांसमोर हसतोस, पण आतून तुटलेला आहेस. तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसतं. तुझ्या मनातील वेदना मला कळते. पण बाळा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण नाही. कधी कधी देव आपल्या भक्ताची परीक्षा घेतो, कारण त्याला माहिती असतं हा माझा भक्त मजबूत आहे. तू म्हणतोस, स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्या आयुष्यात समस्या का? बाळा, अंधारानंतर प्रकाश येतो. रात्र जितकी काळी, सकाळ तितकीच सुंदर असते. आज तू संकटात आहेस, पण उद्या हाच काळ तुला मजबूत बनवेल. तू जे हरवलंयस त्यापेक्षा मोठं काहीतरी मी तुला देणार आहे. फक्त एकच कर, विश्वास ठेव. लोकांनी तुला सोडलं, काळजी करू नकोस. मी आहे ना. नोकरीत अडचण आहे, मी मार्ग काढीन. घरात कलह आहे, मी शांतता आणेन. पैशाची चिंता आहे, मी दार उघडीन. तुझं मन तुटलं आहे, मी तुला पुन्हा उभं करीन. बाळा, तू स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक सकाळी उठून फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. तू पडशील, पण मी तुला उचलायला आहे. तू हरशील, पण मी तुला जिंकवायला आहे. आजपासून भूतकाळ विसर. ज्यांनी दुखावलंय त्यांना माफ कर. मन हलकं कर, कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा देवाचा आवाज सुद्धा ऐकू येतो. बाळा, तू खूप दिवसांपासून उत्तर शोधतो आहेस ना. हेच उत्तर आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात सुख येईल, तुझ्या जीवनात आनंद येईल, तुझ्या डोळ्यात पुन्हा हसू येईल. फक्त धीर धर. वेळ निघून जाण्याआधी एक निर्णय घे.
आजपासून नकारात्मक विचार सोड. लोक काय म्हणतील ते सोड आणि स्वतःला कमी समजणं सोड. कारण तू माझं लेकरू आहेस आणि माझं लेकरू कधीच कमजोर नसतं. तू जिथे जाशील तिथे माझी कृपा असेल. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात असेल. जे दार बंद झाले ते उघडेल. जे काम अडकले ते पूर्ण होईल. पण भक्ती सोडू नकोस. दररोज 2 मिनिटं माझं नाव घे. मनापासून बोल, स्वामी मला मार्ग दाखवा. मी नक्की दाखवीन. बाळा, हा संदेश तुला मिळाला आहे म्हणजे मी तुला विसरलो नाही. तुझं कल्याण होणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि म्हण, श्री स्वामी समर्थ.